Good morning, friends. Now we are going to start with the new lesson, that is cell structure and organization. Cell structure and organization. तुम्ही 10वी पर्यंत पाहिलं असेल the smallest unit of life. The smallest unit of life we call it as a cell, ज्याला आपण सेल म्हणतो. Cell we call it as structural and functional unit of life which is bounded by a cell membrane and containing a nucleus that we call it as cell. मग आता प्रश्न पडतो की सेल हा सगळ्यात छोटा स्मॉलेस्ट युनिट आहे, बरोबर आहे ना. मग आता प्रश्न कसा आहे माहिती का, सेलपेक्षा लहान युनिट आहेत. सेल कशाचा बनलेला आहे? द सेल इज मेड अप ऑफ आउटर मोस्ट बाउंड्री. ह्या आउटर मोस्ट बाउंड्रीला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो, बरोबर आहे. याच्या आतमध्ये असतो सगळ्यात लार्जेस्ट सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल. याच्या आतमध्ये तर असतो सगळ्यात पहिले आपण पाहू, याच्या आतमध्ये जे लिक्विड मॅट्रिक्स आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. देअर इज द प्रेझेन्स ऑफ सायटोप्लाझम इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. नाव within this cytoplasm there is a different cytoplasmic cell organelles. जसं सगळ्यात मोठा सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल आहे न्यूक्लियस. देयर इज अ क्वेश्चन ऑन दिस, दॅट इज पिक आउट फ्रॉम द फॉलोइंग विच इज अ लार्जेस्ट सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल. आणि खाली ऑप्शन दिलेले असतात न्यूक्लियस, मायटोकॉन्ट्रियॉन, गॉल्जी कॉम्प्लेक्स, दॅन क्लोरोप्लास्ट. सो सगळ्यात मोठा सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल आहे न्यूक्लियस, बरोबर आहे. दॅन द सेकंड सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल दॅट इज लार्जेस्ट इज अ क्लोरोप्लास्ट. अँड थर्ड लार्जेस्ट सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल इज अ मायटोकॉन्ट्रियॉन, बरोबर आहे. मग सगळ्यात मोठा न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल, क्लोरोप्लास्ट आहे, ज्यात मायटोकॉन्ट्रियॉन आहे, गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, रायबोझोम, सेंट्रोसोम, पॉलिसोम. दॅन वाय वी कॉल सेल ॲज अ स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. वाय नॉट रायबोझोम? मग रायबोझोमही स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट होऊ शकतात. मग सेललाच का म्हणतात? इट इज बिकॉज this cell is having a independent existence, बरोबर आहे. so this cell is having independent existence and can perform all functions of life. ह्या सेलमध्ये ह्याला एक इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे आणि हा लाईफचे सगळे फंक्शन किंवा लिव्हिंग प्लांटचे किंवा ॲनिमलचे सगळे फंक्शन कॅरी करतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड इट ॲज अ स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. मग आता दुसरा प्रश्न पहा, लक्षात आलं का तुमच्या की त्याला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट का म्हणतात? बिकॉज इट इज हॅव्हिंग अ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. त्याला स्वतःचं अस्तित्व आहे, बरोबर आहे. जसं सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेलला स्वतःचं अस्तित्व इंडिपेंडंट नाही, इट इज प्रेझेंट विदिन अ सेल. सेलमध्ये असेल then it is responsible to carry the different types of function. Independently, it cannot be able to work out properly. So here, the cell is capable of independent existence and all life activity can perform by a cell. That's why we call cell as a structural and functional unit of life. आता हा सेल पाहायचा कसा? how we are going to observe the cell? डोळ्याने तर दिसणारच नाही, सिंगल सेल, बरोबर आहे. किंवा काही सेल असे आहेत की जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, पण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला आपण पाहू शकत नाही, बरोबर आहे. जसा हा पॉलिमॉर्फिक आहे, सेल इज हॅव्हिंग अ डिफरंट शेप, दे एक्झिस्ट इन डिफरंट शेप अँड साईज, बरोबर आहे. पण मॅक्झिमम सेलचा अभ्यास केला तर ते आपण पाहू शकत नाही. ओनली वी आर गोइंग टू ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप. आता मायक्रोस्कोपचा जे प्रकार आहेत त्याचा पहिला प्रकार आहे सिम्पल मायक्रोस्कोप, बरोबर आहे. सिम्पल मायक्रोस्कोप ह्याला नावच पाहायचं काय, सिम्पल मायक्रोस्कोप.
सो इट इज द मायक्रोस्कोप विच प्रोव्हाइड लेस मॅग्निफिकेशन. जो मायक्रोस्कोप लेस मॅग्निफिकेशन प्रोव्हाइड करतो, म्हणजे ऑब्जेक्टची इमेज तर मोठी प्रोव्हाइड करेल, पण त्याच्यामध्ये जास्त मॅग्निफिकेशन, जास्त मोठी तुम्हाला दिसणार नाही. हिअर इट प्रोव्हाइड 50 to 100 times लार्जर इमेज दॅन ॲक्च्युअल. ॲक्च्युअलपेक्षा 50 ते 100 पट मोठी तुम्हाला दिसेल. बरोबर आहे. सिम्पल मायक्रोस्कोप. आता हा प्रॅक्टिकलमध्ये कशासाठी वापरतात माहिती का? ओनली फॉर इट इज फॉर डिसेक्टिंग द फ्लावर, किंवा डिसेक्शन करायचं असेल ऑर्गॅनिझमचं किंवा फ्लावरचं. सो इट प्रोव्हाइड बेटर क्लिअर पिक्चर ऑफ दॅट स्मॉल पार्ट. बरोबर आहे. बट इट इज नॉट फॉर मोर मॅग्निफिकेशन. आपण जर बॅक्टेरिया पाहतो म्हटलं, सेल पाहतो म्हटलं, इट इज नॉट पॉसिबल. मग त्याच्यासाठी ह्याच्यापेक्षा थोडी कॉम्प्लेक्स मायक्रोस्कोप वापरावं लागतं. दॅट वी कॉल इट ॲज अ compound microscope which provide 1000 times larger image than that of actual. Actual image पेक्षा 1000 पट जास्त मॅग्निफाईड इमेज तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये दिसेल. आणि नावच काय त्याचं पहा, कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मीन्स व्हॉट? सिंपल मायक्रोस्कोपमध्ये एकच लेन्स आहे विच प्रोव्हाइड समवॉट लार्जर इमेज. पण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये लेन्सचं जाळं आहे. बरोबर आहे. देअर इज मोर लेन्सेस विच आर ॲडजस्ट ऑर फोकस्ड इन अ सच अ मॅनर दॅट इट प्रोव्हाइड बिगर पिक्चर ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं खूप मोठी इमेज ह्या मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला दिसेल आणि ह्याच्यामध्ये लेन्सचं जाळं असतं. देअर इज अ प्रेझेन्स ऑफ समवॉट 2 to 4 lenses which adjust in a such a manner providing larger image of object. आणि त्याच्यानंतरची हे आपल्याला ह्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया वगैरे पाहू शकतो, सेल पाहू शकतो. बरोबर आहे. आणि ह्याच्यापेक्षा जी ॲडव्हान्स्ड आहे, जी रिसर्च पर्पजसाठी वापरलं जातं, विच प्रोव्हाइड द पिक्चर इनसाइड द सेल. सेलच्या आतमधलं पिक्चर प्रोव्हाइड करणारी मायक्रोस्कोप आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, विच प्रोव्हाइड 5 lakhs times or 5 million times larger image than that of actual. So what is present in a cell? We observing the cell under electron microscope. Okay. Now this cell, आता हा मायक्रोस्कोप आपण शोधला, ह्याची डिस्कवरी सुद्धा अजब गजब डिस्कव्हरी आहे. बरोबर आहे. एक जुन्या काळामध्ये जे काचेचे बाउल्स होते किंवा काचेचे कप होते, पहा कशी मायक्रोस्कोपची डिस्कव्हरी कशी आहे. मग एक जमीनदार होता, व्यापारी होता, मोठा जमीनदार व्यापारी. त्यांनी पूर्वीच्या काळी जे वर्कर होते त्यांच्याकडनं चहा किंवा काही पेय मागितलं आणि ते त्याच्या हातातनं सुटल्यानंतर त्या ग्लासचा खालचा मोठा बॉटम जो असतो काचेच्या ह्याचा, तो बरोबर पेपरवर पडला आणि पेपरवर पडल्यानंतर त्याची खालचे जे अक्षर आहे ते त्याला स्पष्ट दिसू लागले त्या जमीनदारांना. आणि मग त्याच्यावरनं लेन्सची संकल्पना आली, काच वापरायला सुरुवात झाली वाचताना. अजूनही आपण मॅग्निफाईड इमेजसाठी काच ते लेन्समधनं वाचतो ना, आणि त्यात ही लेन्सची उत्पत्ती. इट इज द ॲक्सिडेंटल डिस्कवरी. बरोबर, ही सुद्धा ॲक्सिडेंटलच म्हणता येईल. द फर्स्ट मायक्रोस्कोप वॉज डिस्कवर्ड बाय अँटोनी हॉर्न लिविनहॉक. लिविनहॉकने सगळ्यात पहिले मायक्रोस्कोपची डिस्कव्हरी केली. बरोबर आहे. हे असं हा पहिला शोध की हा ग्लासमधनं आपण पाहिलं, जाड ग्लास घेतलं, त्याच्यातनं पाहिलं तर हा इमेज आपल्याला मोठी दिसते. मग तिथून मग रिसर्च चालू झाला आणि लेन्सचा अभ्यास झाला आणि वेगवेगळ्या लेन्सेस मॅग्निफिकेशनच्या शोधून काढल्या गेल्या. बरोबर आहे. मग आता ह्या मायक्रोस्कोपमधनं पाहिल्यानंतर सेल कसा दिसतो पहा. द सेल इज हॅव्हिंग अ डिफरंट शेप अँड साईज. ह्याला वेगवेगळे शेप आहेत, जसं स्पेरिकल, ओव्हल, दॅन रेक्टँग्युलर, रॉड शेप, ट्रायंग्युलर, कोनिकल, पॉलिगोनल, कॉलुमनार एक्सेट्रा. बरोबर आहे. सो वी कॉल इट ॲज अ पॉलिमॉर्फिक.
आणि ह्याची साईजही व्हॅरी आहे. साईजमध्ये तो वेगवेगळ्या साईजचा आहे. जसं स्मॉलेस्ट आपल्याला सेल पाहायला मिळतो प्लाझममध्ये मायकोप्लाझम, बरोबर आहे. जो पाण्यामध्ये जो सेल आहे दॅट वी कॉल इट इट इज अ प्रिमेटिव्ह सेल. हा मोनिराचा मेंबर आहे, किंगडम मोनिरा, बरोबर आहे. सो इट इज अ ट्रान्सपरंट जेली लाईक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन ॲक्वॅटिक मीडिया दॅट वी कॉल इट ॲज अ मायकोप्लाझम. त्याला आपण मायकोप्लाझम म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये 0.3 युनिमायक्रॉन इन अ लेंथ. ह्याची लेंथ आहे 0.3 युनिमायक्रॉन, बरोबर, स्मॉलेस्ट वन. त्याच्यानंतर बॅक्टेरियल सेल असतो 3 to 5 युनिमायक्रॉन. आणि सगळ्यात मोठा सेल जो आपण दॅट वी कॉल इट ॲज एम्ब्रिओ हा सिंगल सेल आहे, बरोबर आहे. जसं सगळ्यात मोठा एम्ब्रिओनल सेल आपण पाहतो तो ऑस्ट्रिचचा आहे. इट इज अबाउट 15 सेंटीमीटर, बरोबर आहे. हेन्स एग हा सुद्धा सिंगल सेल आहे. पण त्याच्यापेक्षा मोठा कोणचा आहे? ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृगाचं अंड जे आहे हे इट इज अ लार्जेस्ट सेल दॅट इज एक्झिस्टिंग सेल. तुम्ही म्हणाल डायनोसॉरचे होते ते फॉसिलाइज्डमध्ये आहे, बरोबर. फॉसिल कंडिशनमध्ये सगळ्यात मोठे आहे. पण त्याच्यानंतर जो आता एक्झिस्टन्समध्ये आहे दॅट इज एग्ज ऑफ ऑस्ट्रिच. इट मेजर्स अबाउट 50 सेंटीमीटर. ओके, नाव आता सेल साईज झाला. द फर्स्ट सेल. आता हे सगळं डिस्कवरी होत असताना काही थेरीज प्रपोज केल्या. पहिली सेल थेरी प्रपोज केली जर्मन बॉटनिस्ट मथियास स्चॅल्डिंग इन 1838 अँड ब्रिटिश झुलॉजिस्ट थिओडोर श्वान इन 1839. 1838 आणि 1839 साली जर्मन बॉटनिस्ट, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट बॉटनिस्ट? मथायस स्चॅल्डिंग. आणि ब्रिटिश झुलॉजिस्ट दॅट इज थिओडोर श्वान प्रपोज अ सेल थेरी. त्यांनी सेल थेरी प्रपोज केली. आता पहा, हा बॉटनिस्ट जो आहे स्चॅल्डिंग, ही डिस्कवर्ड द डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट सेल. त्यांनी बऱ्याच प्लांटचा अभ्यास केला आणि त्याच्यावरनं त्यांनी शोधून काढलं की प्लांट्स are concluded that various tissues of plants are composed of different types of cells. काय प्रपोज केलं त्यांनी पहा, जे प्लांटमध्ये वेगवेगळे टिश्यूज आहे हे वेगवेगळ्या सेलनी बनलेले आहे. सो ही स्टडी फॉर द फर्स्ट टाइम ही स्टडी अ टिश्यू. आणि प्लांटमधल्या टिश्यू हे वेगवेगळ्या प्रकारच्या सेलनी बनलेले आहे. दॅट इज द डिस्कवरी ऑफ जर्मन बॉटनिस्ट स्चॅल्डिंग. While the Theodor Schwann proposed that cells are bounded by cell membrane and also explained about existence of cell wall, that is a unique character of plant cell. On this basis they together proposed a cell theory. Schwannनी काय डिस्कवर केलं पहा. स्चॅल्डिंग काय म्हणतो? स्चॅल्डिंग इज ऑफ ओपिनियन दॅट while observing different types of plant tissue की हे प्लांट टिश्यू वेगवेगळ्या सेलनी बनलेले आहे, बरोबर आहे. जसं पॅरेनकायम आहे, कोलेनकायम आहे, स्क्लेरेनकायम आहे, झायलेम आहे, फ्लोएम आहे. आणि स्चॉन काय म्हणतो? द स्चॉन डिस्कव्हर्ड द आउटर लेअर. त्याच्या लक्षात आलं की ह्या सेलला आउटर मोस्ट लेअर आहे दॅट वी कॉल इट ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनलाही आउटर मोस्ट बाउंड्री आहे दॅट इज सेल वॉल विच इज मेड अप ऑफ सेल्युलोज, बरोबर आहे. पण आता एक अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांनी हे सेल तयार कसे झाले ह्याची काही हा प्रकार सांगितला नाही. हाऊ द सेल इज फॉर्म, सेल कसा तयार झाला हे सांगितलं नाही. अँड इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय रुडॉल्फ Virchow. That is, the cells are formed by mitosis, that is cell division. The new cells are formed from pre-existing one.
व्हिरचोचं म्हणणं काय की जो नवीन सेल आहे हा जुन्याच सेलपासनं तयार होतो आणि हा जुन्या सेलपासनं कसा तयार होतो बाय मीन्स ऑफ सेल डिव्हिजन दॅट इज मायटोसिस अँड मिओसिस. बरोबर आहे. दॅन द मॉडर्न सेल थेरी वॉज प्रपोज्ड. आता त्याच्यानंतर मॉडर्न सेल थेरी आली. some points of modern cell theory is all living organisms are made up of cell. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सेलनी बनलेले. लिव्हिंग सेल्स आर, दुसरा पॉईंट, लिव्हिंग सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. म्हणजे जुन्या सेलपासनं नवीन सेलची उत्पत्ती आहे. टोटल द सेल इज अ, तिसरा पॉईंट ह्याचा पहिला ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. बरोबर आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराइज फ्रॉम ऑर सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. बरोबर आहे. तिसरा, अ सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ओके. दॅन टोटल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे सेलची जी ॲग्रिगेट ॲक्टिव्हिटी आहे ही त्या ऑर्गॅनिझमची ॲक्टिव्हिटी होण्यास कारणीभूत ठरत असते. सेल शोज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन हा सेल दाखवतो. अँड सेल कन्सिस्ट ऑफ जेनेटिक मटेरियल दॅट इज DNA अँड RNA. प्रत्येक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल आहे, त्याला आपण म्हणतो DNA डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके. दॅट इज द थेरी ऑफ मॉडर्न सेल थेरी. त्याला आपण म्हणतो मॉडर्न सेल थेरी. दीज आर द पॉईंट्स ऑफ मॉडर्न सेल थेरी. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक पॉईंट आपण पाहू टोटिपोटॅन्सी. आणि अशीच एक टर्म आहे प्ल्युरिपोटॅन्सी. प्ल्युरिपोटॅन्सी अँड टोटिपोटॅन्सी. टोटिपोटॅन्सी काय आहे? इट इज द ॲबिलिटी ऑफ द मॅच्युअर प्लांट सेल टू डेव्हलप इनटू न्यू organ or new plant. It is exhibited by a plant. Plant cell हे टोटिपोटॅन्सी दाखवतात. It is the ability of the plant cell to develop into entire plant body. जसं आपण गाजरचा वरचं टोक जे लावलं तर त्याच्यापासून नवीन झाडाची नवीन प्लांट तयार होतं. दॅट इज टोटिपोटंट सेल. बरोबर आहे. आता ॲनिमलमध्ये असं नाही आहे. ॲनिमलमध्ये द ॲनिमल सेल डेव्हलप्स इनटू ऑर्गन. असं नाही की एक सेल लावल्यानंतर पूर्ण ॲनिमल तयार होईल, असं नाही. देअर इज अ डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन. जसं आपण हार्टच्या वॉल्स तयार करू शकतो किंवा सेल कल्चर करून आपण आता टिश्यू कल्चर मेथडने किडनी तयार करू शकतो. बरोबर आहे. मग आता ही जी ॲबिलिटी आहे that is ability of the animal cell to develops into organ, not into entire organism, that we call it as a pluripotency. हा ऑर्गनमध्ये डेव्हलप होईल, ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप होणार नाही. द एम्ब्रियॉनिक ॲनिमल सेल्स आर टोटिपोटंट. एम्ब्रियॉनिक ॲनिमल सेल जे आहे हे टोटिपोटंट आहे. दॅट वी कॉमनली कॉल इट ॲज अ स्टेम सेल, ज्याला आपण स्टेम सेल्स म्हणतो. बरोबर आहे. सो स्टेम सेल्स आर ॲबंडंट. पूर्वीच्या काळी आपण जे म्हणतो की बाबा पूर्वीच्या काळी सायन्स नव्हतं, तर पूर्वीच्या काळी जी नाळ आहे दॅट इज ज्याला आपण अम्बेलिकल कॉर्ड म्हणतो. बरोबर आहे. दॅट अम्बेलिकल कॉर्ड कंटेन मोर स्टेम सेल्स. दॅट इज द सेल्स विच इज हॅव्हिंग ॲबिलिटी टू डेव्हलप इन टू ऑर्गन. हा जो अम्बेलिकल कॉर्ड आहे हा आपण कुठेही फेकत नाही, त्याला गाडून टाकतो. बरोबर आहे. आता इथून पुढे काय होईल? देअर इज अ कल्चरिंग ऑफ दिस अम्बेलिकल कॉर्ड. जसं आपण प्रिझर्व करतो, ब्लड डोनेट करून ब्लड प्रिझर्व करून ठेवून द्यायचं, जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला ब्लड आणता येतं. फ्युचरमध्ये हे अम्बेलिकल कॉर्ड तुम्हाला प्रिझर्व करून ठेवता येते. बरोबर आहे. मग तुम्हाला असा नंबर दिला जाईल आणि त्या नंबरवर तो जो अम्बेलिकल कॉर्ड आहे तो प्रिझर्व राहील. आणि इन फ्युचर समजा एखादा ऑर्गनची आवश्यकता पडली, समजा लिव्हर आहे, किडनी आहे, आईज आहे, दॅन बाय कल्चरिंग द सेल्स ऑफ दॅट अम्बेलिकल कॉर्ड
that we call it as a stem cell, it is possible to develop any organ. तो ऑर्गन आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतो. त्याच्यासाठी कंडिशन काय? प्रिझर्वेशन ऑफ अंबेलिकल कॉर्ड टू प्रिझर्व स्टेम एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. इथपर्यंत लक्षात आलं? ओके, आता हे तयार करा तुम्ही हां, आणि पुढच्या पिरियडला आपण काइंड्स ऑफ सेल्स घेऊ. ओके, थँक्यू.